नमस्कार मंडळी, मी सपना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर. आज फायनली आपण देवसेना ड्रेप कसा करायचा ते पाहणार आहोत. हा देवसेना ड्रेप मी तयार केला आहे नऊवारी साडीमध्ये. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत या ड्रेप संबंधीचे तुमचे सगळे क्वेश्चन्स आन्सर केले जातील, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. शिवाय ॲडिशनल या लुक संबंधीच्या सगळ्या स्टायलिंग टिप्स सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी ॲड केल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला नेहमीप्रमाणे नक्की रिक्वेस्ट करीन की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही आहे माझी आजच्या व्हिडिओतली नऊवार साडी, जी आपण देवसेना स्टाईलने नेसणार आहोत. जे मी नेहमी सांगत असते, आजकाल बाजारात ज्या नऊवार साड्या मिळतात त्या जनरली 8-8.25 मीटर असतात. त्याप्रमाणेच या नऊवार साडीची लांबी सुद्धा 8.25 मीटर आहे. एरवी जेव्हा मी माझ्या व्हिडिओजमध्ये नऊवारी साडी नेसते त्यावेळी त्याला नेसत्या बाजूला 1 मीटरचा जोड देते. पण या साडीला मात्र आपल्याला जोड द्यायची गरज नाही. नेसत्या बाजूला कुठलाही जोड दिलेला नाहीये मी इथे, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. ही एक सेमी सिल्क नऊवारी साडी आहे. यात कॉटन आणि पॉलिएस्टर मिक्स आहे आणि या साडीसोबत ब्लाऊज पीस आलेला नाही. ही नऊवार साडी मी विकत घेतली ₹2500ला आणि हिचे पर्चेस डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि चला आता यानंतर फायनली देवसेना ड्रेपला सुरुवात करूयात. ड्रेपला सुरुवात करण्यासाठी मी माझ्या डाव्या बाजूला, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, अशा प्रकारे 2 हात साडी मी मोकळी सोडली आहे. आता ही डाव्या बाजूची 2 हात साडी तुमच्या बॉडी फ्रेमवर पण डिपेंड करते. तुम्ही आकाराने जर माझ्या एवढ्याच असाल अंदाजे तर तुम्हाला 2 हात साडीच सोडायला लागेल. पण जर तुम्ही आकाराने माझ्यापेक्षा थोड्या जास्त असाल तर डाव्या बाजूची ही साडी तुम्ही मी सोडली त्यापेक्षा थोडी कमी सोडली तरी चालेल. यानंतर आता या दोन्ही पॉईंट्सची पोटावरती एक घट्टसर गाठ बांधून घ्यायची आहे आणि गाठ बांधून झाल्यानंतर आता डाव्या बाजूला आपण जी 2 हात लांब साडी सोडली होती ती दोन्ही पायांच्या मधून अशी मागच्या बाजूला काढून घ्यायची आहे. मागच्या बाजूला काढून घेतलेल्या साडीच्या या एंडच्या मी या प्रकारे अशा प्लीट्स ऑलरेडी तयार करून घेतल्यात. आता इथे या प्लीट्स फॉर्म करताना फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्या आणि ती म्हणजे साडीचा हा जो खालच्या बाजूचा काठ आहे तर तो काठ या प्लीट्सची सगळ्यात वरची बाजू असणार आहे आणि या इथे हा साडीचा जो वरच्या बाजूचा काठ आहे ती साडीच्या या प्लीट्स मधली सगळ्यात आतली बाजू असणार आहे. या प्रकारे जेव्हा तुम्ही काष्टा फॉर्म कराल तेव्हा तुमचा काष्टा व्यवस्थित सेट होईल आणि दिसेलही सुंदर. तर अशा प्रकारे आपण इथे साडीच्या प्लीट्स फॉर्म केल्या आहेत. या प्लीट्सचा असा एक लांबलचक बेल्ट तयार केला आहे आपण इथे, तुम्ही पाहू शकता. साडीचा हा एंड मागच्या बाजूला नेल्यामुळे आपल्या डाव्या पायावरती एक धोतीसारखा इफेक्ट तयार झाला आहे, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. नेक्स्ट आता हा आपण तयार केलेला काष्टाचा हा लांबच लांब जो बेल्ट आहे तो संपूर्ण आपण मागच्या बाजूने कमरेवरती मध्यभागी या प्रकारे खोचून देणार आहोत. तुमचा जर हा बेल्ट खूप जास्त लांब झाला आणि मागच्या बाजूने पायाच्या धोतीमधनं दिसू लागला तर तुम्ही त्याला मधून फोल्ड करू शकता, सेफ्टी पिन लावून त्याला लॉक करू शकता आणि मग आतमध्ये कमरेवरती टक इन करा. त्यामुळे तो मागून कुठूनही विजिबल नाही होणार. मला तसं काही करायची गरज नाही पडली, पण तरीसुद्धा माझा काष्टा मागच्या बाजूने व्यवस्थित बसलाय, तुम्ही बघू शकता आणि कुठूनही मागच्या बाजूने तो दिसत सुद्धा नाहीये. या प्रकारे आपला काष्टा मागच्या बाजूने असा टक इन करून झाला की आता पुढच्या बाजूने येऊ. पुढच्या बाजूने आता आपल्या पुढ्यातली ही लांबसडक साडी जी आहे पदराच्या बाजूची ती पुन्हा एकदा दोन्ही पायांच्या मधून मागच्या बाजूने काढून घ्यायची आहे आणि मागच्या बाजूने काढून घेतलेल्या साडीचा हा जो वरचा पॉइंट आहे तो मागे आपण टक इन केलेल्या काष्टाच्या उजव्या बाजूला या प्रकारे असा खोचून घेणार आहोत. आणि खोचलेल्या या पॉईंटच्या पुढचा जो काठ आहे त्याला आपण उजव्या कमरेवरती खोचत खोचत असं पोटाच्या समोर घेऊन येणार आहोत. या प्रकारे आपण साडीच्या वरच्या बाजूचा काठ सेट केला आणि आता आपण खालच्या बाजूचा काठ सेट करूयात. खालच्या बाजूचा काठ आपल्याला उजव्या पायावरती सरळ उभा येईल या प्रकारे सेट करायचा आहे आणि त्यासाठी खालच्या बाजूचा हा लांबसडक काठ जो आहे तो कुठेही दुमड पडणार नाही या प्रकारे आपल्याला लांबसडक अशा प्रकारे एक प्लीट तयार होईल असा सेट करायचा आहे. आणि आता या साडीच्या बॉर्डरची आपण जी पहिली प्लीट तयार केली त्या खालोखाल उरलेल्या साडीच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स घालत जायचं आहे. खूप नीटनेटक्या किंवा प्रिसाईज प्लीट्स करायची इथे गरज नाही, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. अगदी रॅन्डम प्लीट्स करते मी इथे छोट्या छोट्या. या प्रकारे साडीच्या सगळ्या प्लीट्स तयार करून झाल्या की त्यांना एकमेकींवर छान सेट करून घ्यायचं. या प्लीट्स या प्रकारे अशा एकमेकींवरती सेट करून झाल्या की तुम्ही व्हिडिओत पाहू शकता उजव्या पायावरती खालपासून वरपर्यंत सरळ जाईल असा हा काठ छान सेट झालाय आपला आणि डाव्या पायावरती या प्रकारे असा छानसा धोती इफेक्ट दिसतोय. यानंतर आता आपण ज्या प्लीट्स सेट केल्या त्यांना आपण एक सेफ्टी पिन लावून लॉक करून घेऊ. नेक्स्ट आता आपण सेफ्टी पिन लावून लॉक केलेला हा प्लीटेड बेल्ट पोटावरती ही जी स्लिट दिसतीये जी आपण मगाशी सगळ्यात पहिले गाठ मारली होती त्या गाठ नंतर आपली ही स्लिट तयार होईल इथे पोटावरती. त्या स्लिटमधून आपल्याला हा प्लीटेड बेल्ट या प्रकारे असा बाहेर काढून घ्यायचा आहे. पुढ्यातली ही संपूर्ण साडी म्हणजे प्लीटेड बेल्ट आपल्याला या स्लिटमधून बाहेर असा ओढून काढून घ्यायचा आहे. यानंतर उजव्या पायावरती आपण जो सरळ काठ सेट केला होता त्याचं सेटिंग थोडंसं खराब होईल, थोडं डिस्टर्ब होईल, ज्याला आपण पुन्हा एकदा टचअप करून घेऊ. आणि हे सेटअप करून झालं की त्यानंतर आता स्लिटमधून आपण जी आता साडी काढून घेतली त्यावर काम करू. स्लिटमधनं बाहेर काढून घेतलेली साडी आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. ही आहे बाहेरची बाजू आणि ही आहे उलट साडीची आतली बाजू. तशी तुम्ही चेक करूनच मग पुढे त्यावर काम सुरू करा.
आता हा साडीचा वरचा काठ आपल्याला डाव्या कमरेवरती या प्रकारे सेट करायचा आहे. डाव्या कमरेवरती हा काठ सेट झाला की उजव्या हाताने रुंदीच्या बाजूने साडी आपल्याला या प्रकारे अशी गोळा करत करत हिप्सच्या लेंथपर्यंत आणायची आहे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हा खालच्या बाजूचा काठ पुढच्या बाजूने आपल्याला पायांच्या क्रॉचमध्ये या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं वाटलं तर या काठाला डाव्या पायावरती छान हिप्सवरती सेट करण्यासाठी पायांच्या क्रॉचमध्ये एक सेफ्टी पिन सुद्धा लावू शकता. मला गरज नाही वाटली त्यामुळे मी सेफ्टी पिन न लावताच हा काठ सेट केलाय. डाव्या पायाच्या हिप्सवरती या प्रकारे साडी सेट करून झाली की आता मागच्या बाजूने येऊ. मागच्या बाजूने साडी सेट करण्यासाठी आधी आपल्याला उजव्या हातामध्ये ती एकत्र करून घ्यायला लागेल. साडी एकत्र करून झाली की तिला या प्रकारे असं उजव्या हातात पकडा, म्हणजे तुम्हाला मागच्या बाजूने डाव्या कमरेवरती साडी सेट करता येईल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उजव्या हाताने ताणून तुम्हाला साडी या प्रकारे अशी घट्ट पकडायची आहे आणि आता डाव्या कमरेवरती मागच्या बाजूने साडी या प्रकारे अशी 2 काठांच्या मध्ये अशी सेट करून घ्या. डिझायर्ड लेंथवरती मागच्या बाजूने डाव्या कमरेवरती साडी सेट करून झाली की उजव्या कमरेवरती सेम प्रोसिजर रिपीट करा. दोन्ही बाजूने कमरेवरती आपल्याला मागच्या बाजूने दोन्ही काठांच्या मध्ये साडी या प्रकारे सेट करून घ्यायची आहे. पुढे उजव्या बाजूने ही जी साडी समोर आली आहे त्या साडीचा वरचा काठ, त्या काठाचा पोटावरचा पॉइंट पकडा आणि त्याला आपण जिथे सुरुवातीची गाठ मारली होती त्यात थोडंसं टकिन करून घ्या, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपण मागच्या बाजूने जी रँडम प्लीट्स घालत घालत साडी पुढे आणली आहे त्या प्लीट्स एकमेकींवर चांगल्या प्रकारे सेट करून घेणार आहोत. या प्लीट्स आपण एकमेकींवर अगदी रँडमली सेट करत आहोत, परफेक्शनकडे अजिबात जाऊ नका, कारण पुढे जाऊन आपण या ओपन करणारच आहोत. आता या एकमेकींवर सेट केलेल्या प्लीट्सना सेफ्टी पिनने लॉक करून घेऊ. प्लीट्स एकमेकींवर या प्रकारे लॉक केल्या की आता हा प्लीटेड बेल्ट आपल्याला डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे या प्रकारे. आणि आता हा खांद्यावर टाकलेला पदराचा प्लीटेड बेल्ट आपल्याला उजव्या पायावरती अशा प्रकारे सेट करायचा आहे की तो डाव्या पायावरचा हा जो तिरका पदराचा कॉर्नर दिसतोय त्याच्यासारखाच उजव्या पायावरती सेट होईल. समोरच्या बाजूने साडीच्या काठांची ही वेगवेगळ्या ठिकाणची प्लेसमेंट या साडीचं मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे जरा वेळ घेऊन आणि लक्षपूर्वक या साडीच्या काठांची प्लेसमेंट सेट करा. तुम्ही इथे पाहू शकता उजव्या कमरेवरून डाव्या खांद्यावर जाणारा पदराचा हा बेल्ट आपला छान सेट झालाय. त्यानंतर डाव्या हिप्सवर सुद्धा पदराची प्लेसमेंट परफेक्ट दिसतीये. मागच्या बाजूने साडीचा काष्टा आणि काष्टा हिप्सवरती कव्हर करत साडीचा हा पदर सुद्धा छान सेट झालाय. त्यानंतर समोरच्या बाजूने बरोबर दोन्ही पायांच्या मध्ये कमरेपासून खालपर्यंत सरळ खाली जाणारा हा काठही खूप सुंदर बसलाय, तुम्ही पाहू शकता. आणि यानंतर आता डाव्या खांद्यावरचा पदर सेट करण्याआधी मी हा ब्लाऊज चेंज करून येते. आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये आधी बऱ्याच वेळा दाखवलाय, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. पुन्हा एकदा या प्लीटेड पदराच्या बेल्टचा हा वरच्या बाजूचा काठ पोटाच्या सेंटरवरती असा खोचायचा. पदराच्या प्लीट्स पुन्हा एकदा गॅदर करायच्या आणि प्लीटेड पदराचा एक छानसा बेल्ट तयार करायचा आणि तो डाव्या खांद्यावर टाकायचा. समोरच्या बाजूने साडीच्या काठांचं इक्वेशन मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं तसं पुन्हा एकदा सेट झालं की आता आपल्याला कमरेवरती बेल्ट लावायचा आहे. हा गोल्ड टोनचा मेटल बेल्ट मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी वापरत असते, तर तोच बेल्ट मी इथे वापरणार आहे. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. या प्रकारे हा मेटल बेल्ट मी प्लीटेड पदराच्या वरतून सेट केला. मेक शुअर बेल्ट बसवल्यानंतर पुन्हा एकदा खालचे हे जे काठांचं सेटिंग आहे त्यांची प्लेसमेंट पुन्हा एकदा नीट चेक करून त्यांना व्यवस्थित सेट कराल. आणि सेट केलेल्या काठांचं सेटिंग पुन्हा एकदा डिस्टर्ब होऊ नये यासाठी वाटलं तर तुम्ही इथे सेफ्टी पिन किंवा बॉडी टेप सुद्धा वापरू शकता. बेल्टच्या खालच्या बाजूच्या काठांचं सेटिंग आपण केलं. आता बेल्टच्या वरती छातीवरचा पदर सेट करून घेऊ. आणि हा पदर सेट करण्यासाठी आपण प्लीटेड पदराचा बेल्ट जो आधी बनवला होता तर त्याच्या सेफ्टी पिन्स आधी काढून मोकळ्या करू. हा पदर आपण ओपन पल्लू स्टाईलने घेणार आहोत आणि त्यासाठी पदराचा हा उजव्या बाजूचा हा कॉर्नर आपल्याला उजव्या कमरेवरती हा जो तिरका काठ आहे त्याच्या खाली एक तर सेफ्टी पिन लावून तुम्ही लॉक करू शकता किंवा मी आत्ता जसं हे बोटाने थोडंसं खोचतीये तसं खोचूनही तुम्ही हा पदर इथे लॉक करू शकता. त्यानंतर खांद्यावरचा ओपन पल्लू सेफ्टी पिनने लॉक करायचा आहे. अँड विथ दिस आपला देवसेना ड्रेप नेसून तयार आहे. देवसेना ड्रेप्सचे काही मुख्य हायलाईट्स पुन्हा एकदा सांगते. समोरची ही अँकर शेपमधली साडीच्या 3 काठांची प्लेसमेंट, हा ओपन स्टाईलचा लांब सडक पदर, मागच्या बाजूने टुवर्ड्स द हिप्स काष्टा कव्हर करणारी ही पदराची युनिक प्लेसमेंट, या साऱ्या गोष्टी देवसेना ड्रेप्सची मेन हायलाईट आहेत. या जमल्या की तुमचा देवसेना ड्रेप नक्की जमेल. नेक्स्ट आता याच ड्रेपमध्ये तुम्हाला पदराची आणखी एक स्टाईल दाखवते आणि ते दाखवण्याआधी हा बेल्ट आधी काढून घेऊयात.
आणि हा उजव्या कमरेवरती खोचलेला पदराचा कॉर्नर आणि सेफ्टी पिनने लॉक केलेला डाव्या खांद्यावरचा पदर सुद्धा आपण मोकळा करून घेऊ। आता हा ओपन पल्लू आपण सहावार साडीमध्ये जसं आपण नॉर्मली पदर घेतो त्याच प्रकारे आपण घेणार आहोत, पण फक्त उजव्या कमरेवरती आपल्याला हा पदर हा इथवर वरती आणायचा आहे हिप्स पर्यंत आणि मग आपल्याला हा पुढे डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे। या प्रकारे साडीच्या काठांची प्लेसमेंट ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे झाली की पुढे डाव्या खांद्यावरती सेफ्टी पिन लावून पदर लॉक करायचा आहे। छातीवरचा पदर सेट करून झाला आणि मागच्या बाजूने काष्टा कव्हर करत आलेल्या पदराची प्लेसमेंट नीट करून झाली की पुढे आपण यावर लावणार आहोत मगाशी लावलेला बेल्ट। आपण नेहमी नॉर्मल सहावार साडी नेसताना ज्या पद्धतीने ओपन पल्लू घेतो त्याच पद्धतीने आपण पदराचं सेटिंग केलं आहे इथे, फक्त ॲडिशनल आपण त्याच्यावरती हा गोल्डन बेल्ट लावलाय। याही पद्धतीने तुम्ही पदराचं सेटिंग करू शकता या ड्रेपमध्ये। हाही पदर खूप सुंदर दिसतोय, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। या पद्धतीने पदर घेतला की सगळ्यात मोठा फायदा हा होतो की हा वेस्ट बेल्ट म्हणजे कंबरपट्टा व्यवस्थित हायलाइट होतोय, जे आपला आधीच्या स्टाईलच्या पदरमध्ये थोडंसं मिसिंग होतं। पदर सेट करण्याची ही एक मोस्ट कॉमन आणि इझी पद्धत असली, स्टाईल असली तरी याचा एक छोटासा ड्रॉबॅक आहे। या पद्धतीने म्हणजे दुसऱ्या स्टाईलने जेव्हा तुम्ही पदर सेट करता थोड्या वेळाने म्हणजे 1-1.5 तासाने साडी नेसून झाल्यानंतर कधी तुम्हाला खाली बसायला लागलं, इवन खुर्चीवर जरी बसलं तरी तुमचा पदर मागच्या बाजूने थोडा लूज पडतो आणि तो असा खालपर्यंत येतो। तुम्ही आता व्हिडिओत पाहताय तशा पद्धतीने। त्यात समोरच्या बाजूने कुठे काही लॉकिंग नसतं, जे आपण पदराच्या पहिल्या स्टाईलमध्ये केलं होतं। समोरच्या बाजूने वरच्या बाजूचा काठ आपण पोटाच्या मध्यभागी खोचला होता आणि त्याच्यामुळे एक ग्रिप आली होती पदराला की ज्यामुळे पदर कितीही हालचाल झाली तरी जागचा हल्ला नव्हता। पण या दुसऱ्या स्टाईलमध्ये तसं नाहीये। एक खांद्यावरची सेफ्टी पिन सोडली तर पदराला मूव्ह व्हायला भरपूर स्कोप आहे। तो बसल्यानंतर, उठल्यानंतर, हालचाल केल्यानंतर बऱ्यापैकी मागच्या बाजूला सरकतो आणि लुक डिस्टर्ब करतो आणि म्हणून मी तुम्हाला या ड्रेपमध्ये पदराची पहिली सेटिंग रेकमेंड करीन कम्पेअर टू द सेकंड वन। हा फरक खूप कमी वाटत असला तरी तुम्हाला तुमच्या डेला तुमच्या लुकमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे, सारखा पदर सेट नाही करायचा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला दुसऱ्या पदराच्या सेटिंगच्या ऐवजी पहिली सेटिंग रेकमेंड करते। आतापर्यंत आपण बोलत होतो देवसेना ड्रेप बद्दल आणि आता बोलूयात देवसेना लुक बद्दल। देवसेना ड्रेप हा एक साऊथ इंडियन स्टाईलचा ड्रेप आहे, त्यामुळे या लुकमध्ये मोस्टली टेम्पल ज्वेलरी किंवा साऊथ इंडियन स्टाईलचा गेटअप अपेक्षित आहे आणि म्हणूनच हा लुक जास्तीत जास्त क्लोज टू दॅट कॅरेक्टर करण्यासाठी मी पेअर केली इथेही सेप्टम नोजपिन विथ लटकन। सेप्टम नोजपिन ही एक अशी ज्वेलरी आहे की त्याने इन्स्टंटली साऊथ इंडियन लुक येतो। इट ब्राइटन्स युअर फेस अँड ॲड्स अ सिमेट्री टू इट। त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही देवसेना ड्रेप कराल सेप्टम नोजपिन ॲड करायला बिलकुल विसरू नका। नेक्स्ट पॉईंट म्हणजे या लुकमध्ये अपेक्षित असतात मल्टीलेअर नेकलेसेस आणि सेपरेट मल्टीलेअर नेकलेसेसला रिप्लेस करू शकणारा हा कंटेम्पररी राणी हार इज माय करंट फेवरेट, जो मी या लुकमध्ये पेअर केला। जर तुम्ही ही फेस्टिव्ह ब्रायडल ज्वेलरीच्या शोधात असाल तर मी तुम्हाला हा नेकलेस नक्की रेकमेंड करीन आणि देवसेना लुकमध्ये तर हा खूप उठून दिसतोय, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। जस्ट वन हार अँड यू आर सॉर्टेड। हा हार मी US Amazonवरून विकत घेतला होता साधारण इयर अगो। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। भारताच्या Amazonवरती हा आउट ऑफ स्टॉक दाखवतोय आता, पण भारताच्या लोकल मार्केटमध्ये असे कंटेम्पररी राणी हार तुम्हाला सहज मिळतील। आणि आता या सगळ्यानंतर तुमच्या मनातला प्रश्न, इज दिस ड्रेप डिफिकल्ट टू ड्रेप? तर त्याच्या उत्तरात मी म्हणेन येस अँड नो। गोष्ट कुठलीही असो, सराव आणि अनुभव नसेल तर ती कठीणच वाटते आणि त्यात हा ड्रेप आपण 6 वार नेसतो किंवा 9 वार नेसतो त्याहीपेक्षा थोडासा वेगळा आहे। त्यामुळे अगदीच पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा ड्रेप अगदी परफेक्टली जमणं थोडं कठीण आहे, पण इतकंही कठीण नाही की तिसऱ्या अटेम्प्टमध्ये जमणार नाही। शिवाय 6 वार साडी म्हणजे जिचा नेसत्या बाजूचा ब्लाऊज पीस सुटा केलेला नाही, कट केलेला नाही, अशा 6 वार साडीमध्येही तुम्ही हा देवसेना ड्रेप केलेला इंटरनेटवरती पाहिला असेल। मी सुद्धा ब्लाऊज कट न केलेल्या 6 वार साडीमध्ये हा ड्रेप तयार करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ब्लाऊज पीस अटॅच असलेल्या 6 वार साडीमध्ये हा ड्रेप तयार करताना साडी अपुरी पडते। आणि हेच कारण होतं की या ड्रेपसाठी मी 6 वार साडी न वापरता 9 वार साडी वापरली आहे। आणि तुम्ही पाहू शकता की ही अगदी आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी असते तशी नाही आहे, ही स्लाइटली साऊथ इंडियन स्टाईलची नऊवार आहे, त्यामुळे ही या लुकसाठी साजेशी दिसते। अपेक्षा करते आजच्या व्हिडिओमध्ये देवसेना ड्रेप संदर्भातले तुमचे सगळे प्रश्न मी आन्सर केले असतील आणि आता तुमच्या डेला म्हणजे वेडिंग सीझनमध्ये किंवा फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही हा ड्रेप ट्राय करू शकाल। तुमचा फीडबॅक वाचायला मला नक्की आवडेल। आणि आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते। आपण भेटू माझ्या पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।